संसाराच्या अंगी अवघित व्यसने, संसाराच्या अंगी अवघित व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो। आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम धोन सांडिले। ब्रह्मपुरी वास करणे अखंड, ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखिजे तोंड विटाळाचे। आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम धोन सांडिले। तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा। आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम धोन सांडिले। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो। आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम धोन सांडिले। प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त निरूपण रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्री क्षेत्र देवनिवासी असलेले अक्षय तनुगात्र परम पवित्र महासत्पात्र बोलोबा पुत्र श्री तुकोबारायांचा 4 चरणाचा जगद्गुरु तुकोबारायांच्या निर्याणपूर प्रकरणातील अभंग आहे। प्रस्तुत अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय हे आम्ही या व्यसन रूपी संसारातून कशा प्रकारे मुक्त झालो आणि आता आमची काय अवस्था आहे या अवस्थेचं प्रतिपादन जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून करतात। विठ्ठल विठ्ठल आम्ही या कीर्तने शुद्ध झालो। आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम धोन सांडिले। आज आदिशक्ती जगज्जननी श्री मुक्ताई आई साहेबांच्या अंतर्धान तिरोभूत सोहळ्याचा हा दिवस आहे आणि त्या निमित्ताने आपल्या या पवित्र ममदाबाद भूमीमध्ये आदरणीय श्री हरिभक्त परायण आळंदी पंढरीचे ज्येष्ठ महिना वारकरी पंढरी महाराज लक्ष ठेवा बाबांच्या या पवित्र वास्तूमध्ये 2 दिवसीय आई साहेबांच्या अंतर्धान सोहळ्याच्या निमित्तानं होत असलेला उत्सव। खरं तर आज बुवांना इलाजाने इथं उभं राहिलेलं आहे। काय असतं, अधिकारी माणसाच्या समोर मोठ्यांच्या समोर लहानाचं काही चालत नाही। आमच्याकडे एक म्हण आहे, मोठ्याचा आला गाडा आणि गरीबाचे झोपडे मोडा। आज असंच काहीतरी झालेलं आहे, पण आता करावं काय, नाईलाज आहे। सेवके करावे सांगितले काम, शक्याचा तो धर्म स्वामी राखे। आमची सेवा खऱ्या अर्थानं महाराजांची होती, मी काल कीर्तनामध्ये सांगितलंय। आणि मग एकदा सेवा झाल्यानंतर पुन्हा इथं उभं राहण्याचं काहीच कारण नाही। खरंच मला आज कळलं की महाराज लोक कीर्तन झाल्यानंतर का थांबत नाही, कीर्तन झाल्या तरी हालतात जागे, कदाचित हेच कारण असावं। आता जास्त वेळ परिहारामध्ये घेत नाही, कारण आज कालची मॅच ही 1 डे होती। कालची मॅच 1 डे होती ना आजची मॅच 2020 सध्या दिवस तेच चालू आहे, त्यामुळे परिहारात जास्त वेळ घेत नाही। आता सर्व आलेल्या सर्व भाविकांचा हिरमोड झालेला आहे।
थोडं आज तुम्हाला तुमची दुधावरची तहान ताकावरती किंवा पाण्यावरती भागवावी लागणार आहे. आणि या प्रसंगी आज जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथेतील 4 चरणाचा अभंग निवडलेला आहे. वारकरी संप्रदायाची मूळ सुरुवात जिथून झाली, खरा तर वैष्णव धर्माचा, वैष्णव संप्रदायाचा विचार केला तर हा अनादी संप्रदाय आहे. आपल्या धर्मामध्ये देव पंचायतन सांगितलेलं आहे. 5 देव मुख्य आहेत आपल्या सनातन धर्मामध्ये: सूर्य, गणपती, शक्ती, शिव आणि विष्णू. हे 5 देव मुख्य आहेत. सूर्याची उपासना करणाऱ्या भक्तांना सौर भक्त म्हणतात. गणपतीची आराधना करणाऱ्या भक्तांना गणपत्य म्हणतात. शक्तीची उपासना करणाऱ्या भक्तांना शाक्त म्हणतात. शिवाची उपासना करणाऱ्या भक्तांना शैव म्हणतात आणि विष्णूची उपासना करणाऱ्या भक्तांना वैष्णव म्हणतात. आणि मग भगवान श्री विष्णू नारायणाची उपासना करणारा हा वैष्णव वर्ग आणि अनादी काळापासून हा वैष्णव संप्रदाय आहे. पण या वैष्णव संप्रदायाला महाराष्ट्रातील संतांनी एक विशेष मूर्त स्वरूप दिलं आणि त्यातून वारकरी संप्रदायातील संतांनी जी काही क्रांती केली त्या क्रांतीचं आज समग्र विश्वभर काही विशाल रूप दिसत आहे. ते केवळ आणि केवळ वारकरी संप्रदायातील संतांचे फार मोठे उपकार आहेत. थोडा 12व्या शतकाच्या अगोदरचा जर विचार केला तर फार भयानक विचित्र परिस्थिती होती. नामदेवांनी समाधी वर्णन केलेले त्या समाधीच्या प्रसंगामध्ये आपण त्या गोष्टीचे चिंतन करूया. का ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव, मुक्ताई आई साहेबांचा अवताराला येणं गरजेचं होतं. त्यावेळी चिंतन करूया आपण. ज्ञानोबरायांच्या अगोदरचा काळ आणि ज्ञानोबरायांच्या नंतरचा काळ हा जमीन आसमानचा अंतर आहे. या 4ही अवतारिक सत्पुरुषांनी निवृत्तीनाथ, हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई, ज्ञानदीप्ती कळा या महापुरुषांनी फार मोठी क्रांती केली आणि त्या क्रांतीचं आज उज्ज्वल रूप समग्र विश्वभरामध्ये वैभवशाली परंपरेतून आपल्याला दिसत आहे. अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबार आपली शेवटची अवस्था काय आहे या अवस्थेचं प्रतिपादन करतात. मानवी जीवनामध्ये जर विचार केला, संसार आणि परमार्थ या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. जसं बैलगाडीला 2 चाकं असतात, एक चाक संसाराचं आहे तर दुसरं चाक परमार्थाचं आहे. संसारामध्ये केवळ अडकून राहणाऱ्या लोकांना आमच्या वारकरी संप्रदायातील संतांनी फार गोड उपदेश केला. आमचे संत वैभवशाली परंपरा सनातन धर्माची सांगतात. एक आमच्या धर्मातील माता आपल्या लेकराला पाळण्यामध्ये घालून भारताचा समग्र वैभवशाली इतिहास सांगते. बसा, या माईचं नाव आहे मदालसा. आमच्या धर्माचा, आमच्या संस्कृतीचा इतिहास फार गौरवशाली आहे. आमच्या धर्मातील अधिकारी लोक श्रवण योग्य करतात असं काही नाही. आमच्या धर्माचं तत्वज्ञान तुम्ही बघा, पाळण्यामध्ये घालून ती भारताची एक माता भारताचा गौरवशाली इतिहास लेकराला सांगते. 18 भार वनस्पती बळी फुली कोळती, 22 पोखरणी नदी गंगा वाहती. ज्या घरी कुळ स्त्रिया राज्य राणी व संपत्ती. ज्ञानोबा यांचा इथं प्रश्न आहे, ते सुख सांडून या कासया योगसी. हे सर्व ऐश्वर्य सोडून जे लोक वनामध्ये योग सेवन करण्याकरता गेले, काय कारण आहे तर केवळ संसारामध्ये राहून आपल्याला अवस्था, कल्याण आणि आपल्या जीवनाची पूर्णता होणार नाही यातून सिद्ध होते. आमच्या नाथरायांनी तर फार गोड प्रश्न केला. नाथराय एकनाथी भागवतातून विचारतात, संसारी असता सुख जोडे, तरी का सेविती गिरीकडे, राज्य सांडून गेले थोडे, ते काय वेडे म्हणावे. नाथराय बोलतात, खरं तर संसारात राहून जर सुखाची प्राप्ती झाली तर संसाराचा त्याग करून वनामध्ये जाऊन, जंगलामध्ये जाऊन, कुठेतरी गिरी कपाटात बसून ज्ञान साधना, योग साधना करणारे लोक ते काय वेडे होते का. राज्य सांडून गेले थोडे, ते काय वेडे म्हणावे. याचा अर्थ की संसारामध्ये आपल्याला पूर्ण सुखाची प्राप्ती होणार नाही.
काय संसारामध्ये भेद आहे आणि परमार्थामध्ये आनंद आहे याचा जर विचार केला तर काही विशेष पैलूंनी आपल्याला याचं चिंतन करता येईल. व्यवहारामध्ये आसक्ती आहे आणि परमार्थामध्ये विरक्ती आहे. संसारामध्ये बंधन आहे, परमार्थामध्ये मुक्तता आहे. व्यवहारामध्ये अनिश्चितता आहे आणि परमार्थामध्ये निश्चिंती आहे. व्यवहार हा अपूर्ण आहे, परमार्थ हा पूर्ण आहे. आणि व्यवहार हा अशुद्ध आहे आणि परमार्थ हा शुद्ध आहे. या 5 गोष्टींचा आपल्याला विचार करता येईल. व्यवहाराचा जर विचार केला तर व्यवहारामध्ये केवळ आणि केवळ आसक्ती आहे. हे मिळवावं, ते मिळवावं, ते मिळवावं, हे मिळवावं. आयुष्यात आपलं खर्च होत आहे ते केवळ आणि केवळ व्यवहारातील गोष्टी प्राप्त करण्यामध्ये. मानवाला एखादी अनुकूल गोष्ट दिसली की ती गोष्ट मिळवण्याचा मोह होतो. अनुकूल गोष्ट जर समोर आली तर ती गोष्ट प्राप्त करण्याचा मोह निर्माण होतो आणि ती गोष्ट प्राप्त होत नसेल तर त्याबद्दलचा माणसाला शोक होतो मानवी जीवनामध्ये. मग आसक्ती असते. अवघाच्या अवघड जीवन आपलं खर्च होत आहे ते आसक्तीमध्ये. आपल्याला प्रपंचाची फार मोठी आसक्ती आहे आणि मग व्यवहारामध्ये आसक्ती असते. महाराज, माणसांना फुटलेला तांबे टाकून द्या वाटत नाही, व्यवहारातील फाटलेला कपडा टाकून द्या वाटत नाही. व्यवहारात कितीही त्रास देणारी माणसं असतील तर लोक म्हणतात किती झालं तर आपलेच आहेत की हो. कितीही त्रास देणारी माणसं असो व्यवहारात, कितीही झालं तर आपलेच आहेत. आणि मग व्यवहारात काही गोष्टींची आसक्ती आहे. कोणकोणत्या गोष्टींची आसक्ती आहे? व्यवहारात संपत्तीची आसक्ती आहे, व्यवहारात नात्यांची आसक्ती आहे आणि व्यवहारात मुलाबाळांची आसक्ती आहे. या 3 गोष्टींची आसक्ती बहुधा मानवाला आहे. तुकोबराय सांगतात मानवाची आसक्ती काही विशेष 3च गोष्टी करताय. ल्यावे खावे बरे असावे ल्यावे खावे बरे ल्यावे खावे बरे असावे असावे बरे सदैव हे ते करी हाव संसारी. हीच हाव संसारिक माणसाच्या अंतःकरणामध्ये आहे आणि म्हणून व्यवहारात आसक्ती आहे. पण परमार्थाचा जर विचार केला तर परमार्थामध्ये शुद्ध प्रकारची विरक्ती माणसाला प्राप्त होते. आमचे नाथराय फार गोड बोलतात, विषयी विरक्त जया नाही आपपर संतुष्ट सर्वदा स्वये व्यापक निर्धार. आणि नाथराय बोलतात हेच जीवन खऱ्या अर्थानं धन्यतेस पात्र आहे. व्यवहारामध्ये आसक्ती आहे आणि परमार्थामध्ये शुद्ध विरक्ती आहे. बर, व्यवहाराचा विचार केला तर व्यवहारामध्ये बंधन आहे. काय स्वातंत्र्य आहे आपल्याला? व्यवहाराचा विचार करा. संसारामध्ये कोणत्या गोष्टीचं स्वातंत्र्य आपल्याला नाही महाराज. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात जिने पराधीन आणि का हाती अल्प आयुष्य नाही हाती दृढपाशी बहु बांधलो संचिती प्रारब्ध क्रियमाण सांगाती. भोवंडिती सत्ता आपुलिया. व्यवहारामध्ये सर्व गोष्टीचं आपल्याला बंधन आहे. जन्माला येताना तरी आपल्या हातात आहे का जन्म? जन्मातही बंधनच आहे. पण जन्म झाल्यानंतर जीवन कसं जगावं याचं तरी आपल्याकडे स्वातंत्र्य आहे का? नाही. प्रारब्ध जसा असेल त्या प्रारब्धानुसार आपल्याला जीवन जगावं लागतं. आयुष्य जगत असतानाही बंधनच आहे. बरं, शेवटी मरत असताना तरी आपल्या स्वातंत्र्यानुरूप आपल्याला मरता येतंय का? नाही. बरेच लोक मरण मागतायत महाराज, मरणाची इच्छा करतायत, पण मरण मिळतंय का? नाही मिळत. आणि जसं पाहिजे तसं तरी कुठे मिळते? शास्त्रकार सांगतात माणसाच्या 2च इच्छा आहेत, विना दैन्येन जीवनम आणि विना दारिद्र्येन मरणम.
विना दैन्य म्हणजे दारिद्र्य, माणसाला असं वाटतं की दैन्य नसावं, आपल्याकडे सर्व काही संपन्न असावं. विना दैन्येन जीवनम आणि विना दारिद्र्येन मरणम म्हणजे मरत असताना कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, सहज मरण यावं अशी अपेक्षा आहे. पण महाराज लोकांना काय मरण केले चांगले येते का, तर विचार करा. गुडघे एवढे खडे पडते शेवटी. कशामुळं? पाय खरडून जीवनभर परमार्थ केलेले माणसं सुद्धा शेवटी देवाचं नामस्मरण करत मरत नाही. अरे बाबो मायो म्हणत मरावं लागते महाराज. कोणाला? जीवनभर परमार्थ केलेल्या माणसाला सुद्धा. कारण जन्मही आपल्या हातात नाही, आयुष्यही आपल्या हातात नाही, शेवटी मरणही आता आपल्या हातात नाही. सर्व काही बंधनात आहे आपलं जीवन. परमार्थाचा विचार करा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आमच्या परमार्थाचा जर विचार केला तर आम्ही परमार्थातले खरे राजे आहोत. आमचं स्वातंत्र्य तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, धारक नामाचे तुझे देवा. आम्ही त्रिभुवनी, आम्ही वैभवाचे धनी. आमचा परमार्थ हा केवळ आणि केवळ स्वातंत्र्य पूर्ण आहे. खराच विचार केला ना तर संतांनी अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे, फक्त आपल्याला कळत नाही एवढंच. का कळत नाही आपल्याला? त्याचं कारण आहे, कळण्याकरता डोकं असलं पाहिजे ना. आमच्याकडे एक म्हण आहे, कोडग्या लाज नाही. कालचा कोडगा आज नाही. संसारामध्ये आपल्याला त्रासच आहे निरंतर, पण तो आपल्याला त्रास वाटत नाही. का बर? निसुख. ज्ञानोबराय बोलतात, ते लाज पै निर्मळा, निसुगा गोड ऐसी ऐसी या अवकळा, घेते शरीराचा कंटाळा. ते लाज पै निर्मळा निसुगा गोड. आपल्याला जर संसार गोड वाटत असला तर समजायचं आपल्यासारखे निसुग या जगात कोणीच नाही. संसार गोड वाटतोय. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्ही खराच विचार केला या संसाराच्या बाबतीत. येणे मज भोगविल्या खाणी, तुकोबाराय सांगतात, येणे मज भोगविल्या खाणी, नसता छंद लाविला मनी, माजलो मी माझे भ्रमणी, झाली ओढणी विटंबना म्हणो निरसलो संसारा, सर्प हा विखार पांढरा, तुझशी अंतर रे दातारा, याची दावेदारा निमित्त. जीवनामध्ये जे काही दुःख, जो काही त्रास, वेदना होत आहेत ते केवळ आणि केवळ प्रपंचामध्ये आहोत म्हणून. खरा विचार करा ना, प्रपंचामध्ये आज खरा सुखी कोण आहे बरं? प्रत्येक जण दुःखी आहे महाराज. कोई तन दुखी, कोई धन मन दुखी, कोई धन बिन रहत उदास. आज प्रत्येक जण दुःखी आहे. खरा विचार केला तर थोडे थोडे सब दुखी, सुखी राम के दास. या जगामध्ये हरिभक्तासारखं सुखी दुसरं कोणी नाही महाराज. वा, प्रपंचामध्ये अनिश्चितता आहे आणि परमार्थामध्ये निश्चिंती आहे. सर्वच बाबतीत माणूस अनिश्चित आहे, पण परमार्थात विचार केला तर निश्चिंती आहे.
आता निश्चिंतीने पावलो विसावा आता परमार्थामध्ये निश्चिंती आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं नाटाचं एक फार गोड प्रमाण आहे. उदयी उदयो साधिला अवकाश निश्चिंतीने निश्चिंती सावकाश दरिये गोडी बहुत आला रस तुका म्हणे हा मागुता नये दिवस हो. जगद्गुरु तुकोबारा सांगतात परमार्थामध्ये शुद्ध निश्चिंती आहे. व्यवहार अपूर्ण आहे आणि परमार्थामध्ये पूर्णता आहे. पूर्ण केला पूर्ण केला ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवाय शिष्यते. परमार्थामध्ये सर्वत्र पूर्णता आहे. व्यवहारामध्ये अपूर्णता आहे. व्यवहारामध्ये अशुद्धता आहे. पावित्र्य नाही व्यवहारात, परंतु परमार्थामध्ये शुद्धता आहे. व्यवहार मुळातच अशुद्ध आहे. काय व्यवहार बाकीचा जास्त संसार सांगत नाही, हा संसार सांगतो. हा ऐसा ते आलिया हे आपण या देहरूपी संसाराला आलो ना, या बाजाराला आलो, या संसाराचा विचार करा जरा. हे देह किती शुद्ध आहे. ज्ञानोबा सांगतात अशुद्ध विटाळशीचे खळण घोटून झाले हे शरीर. ज्यापासून निर्मिती होते ते सगळ्यात अपवित्र. पण ज्या जागेतून निर्मिती होते या शरीराची ती जागा तर किती पवित्र आहे, अपवित्र जागा. बरं या शरीरात ज्या काही वस्तू आहेत, हाड आहे, मांस आहे, रक्त आहे, नाड्या आदी गोष्टी, त्यातलं काय पवित्र आहे सांगा. रक्त किती पवित्र आहे, अपवित्रच आहे. हाड अपवित्र, मांस अपवित्र, सगळं काही अपवित्र. पण अपवित्र का असे ना, यातलं कोणतं कामाला येते सांगा ना जरा. यातलं काय कामाला येते माणसाच्या शरीरात. कबीर महाराज सांगतात पशु का होत पनैया नर का कछु ना होत. जर आता बघा इथं मृदंग आहे, या मृदंगाला वादी कशाची लावले, चामड्याचीच आहे ना. हे बनवलेलं आहे, याला धूम वगैरे केले, हे चामड्यापासून तयार झाले. एखाद्या पशुचं कातड जर ते पशु मेला तर त्या कातड्यापासून असं मृदंगातून गोड नाद निघतो. आपल्या शरीरात काय होते सांगा. आपल्या शरीरात काय होतंय, काही होत नाही. एक सांगूच का, माणसाच्या शरीराचे एक उपयोग होते, चांगला नाही पण उपयोग होते. कोणता,
माणसाची जी कवटी राहते ना, कवटी, त्या कवटीचा उपयोग होते कशाला? चिटकी करायला. बाहेर वासा काय ते म्हणतात ना, ते करायला माणसाच्या कवटीचा म्हणजे जन्मभर तर चांगलं काही नाहीच नाही, पण मेल्यानंतर सुद्धा लोकांना ताप असला ह्याचा उपयोग. पण मेल्यानंतर या शरीरात जास्त काय होतंय? आमच्या ज्ञानोबांनी शरीराचे 3च परिणाम सांगितले. काय काय ज्ञानोबा सांगतात ऐका. विपाये आगीत पडे तै भस्म होनी उडे, झाले श्वानावर पडे तरी ते विष्ठा. ज्ञानोबा सांगतात याची जर माती केली, याला जर जाळलं या शरीराला, तर या शरीराची फक्त मुठभर राख होते. किती? मुठभर राख. 3 पोते कशाचे? लाकडाचे, गवऱ्याचे असतात. शरीराचे नाही, शरीराची फक्त मुठभर राख होते. विपाये आगीत पडे तै भस्म होऊनी उडे. आणि मग नाही तर ज्ञानोबाने दुसरा पर्याय सांगितला, झाले श्वानावर पडे तरी ते विष्ठा. जंगलात कुठेतरी मरून पडलं आणि त्याला जर लांडग्या कुत्र्यांनी खाल्लं तर त्या लांडग्या कुत्र्याची शेवटी विष्ठा होते. आणि मग या 2 उपाया विरहित काही जर तिसरा पर्याय असेल तर ज्ञानोबा सांगतात, या चुके दोही काजा तै होय कुर्मीचा पुंजा, ऐसा परिणाम कपी ध्वजा कश्मळुगा. एवढा वाईट या शरीराचा परिणाम होतो की ज्ञानोबा सांगतात, भांबावसी धणे हे शरीर कर्दळी स्तंभ, भस्म कृमी विष्ठा आहे ती सुशोभ. काय ज्ञानोबांनी मला ओवीमध्ये ज्ञानोबांनी 2 ओव्या सांगितल्या. ज्ञानोबाचे समर्पकता बघा, चरणाच्या एकाच कडीमध्ये, चौकडा चरण आहे पण चौकड्यातल्या सुद्धा एकाच कडीत 3ही परिणाम सांगितले. भांबावसी धणे हे शरीर कर्दळी स्तंभ, भस्म कृमी विष्ठा उभे आहे ती सुशोभ. भाविता किटकी झाली भृंगी ती आक्रमिले नभ, भावे भक्ती सुलभ ओळगा ओळगा पद्मनाभ. ज्ञानोबांचा फार गोड वासुदेव आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. या अभंगाची निर्मिती एवढी गोड केली ज्ञानोबा यांनी. एका एका अक्षरावरून एकेका चरणाची निर्मिती आहे महाराज. ओम वरून ओडियाना बंधू घालिसी गालुनी देहुडा लागसी लपाव, नागिनी उत्साहे नवहि द्वारे निरोधन, मोडीसी कर चरण तेने पावसी अंतसमो, भांबावसी जणे हे शरीर कर्दळी स्तंभ, गतिमती इंद्रिय दव आहे ती समयोग. ज्ञानोबांचा फार गोड वासुदेव. त्यामध्ये ज्ञानोबा सांगतात, भस्म म्हणजे याला जाळलं तर मुठभर राख होते, नाही जंगलामध्ये कुठं मरून पडलं तर कोल्या कुत्र्यांनी खाल्लं तर त्याची विष्ठा होते, नाहीच कोणी खाल्लं तर शेवटी त्याच्यामध्ये आळ्या किडे पडतात. हाच काय तो शरीराचा परिणाम. संसार एवढा अपवित्र आहे, परंतु अशाही अपवित्र शरीरातून, अपवित्र संसारातून अशी एक अवस्था प्राप्त करता येते. पण ती अवस्था प्राप्त करण्याकरता संसारामध्ये राहून चालत नाही, त्याला शुद्ध परमार्थ करावा लागतो. आणि जीवनामध्ये ज्ञानोबा तुकोबारायांचा सारखा शुद्ध परमार्थ झाला तर तुकोबारा सांगतात, हेच शरीर आहे आमचं, दुसरं शरीर नाही. पण याच शरीराच्या माध्यमातून संतांचा एवढा मोठा पुरुषार्थ आहे. तुकोबारा सांगतात, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. व्यवहारातील एवढी अशुद्धता आहे, अपावित्र्य आहे, अमांगल्यत्व आहे संसारामध्ये, परंतु तुकोबारा सांगतात की सर्व बाजूला सारून आम्ही आमच्या जीवनामध्ये भक्तीचं एवढं मोठं सामर्थ्य उभं केलं. पुरुषार्थी भक्ती आहे महाराज. खरं सांगू का, वारकरी संप्रदायांतील संतांचा परमार्थ पुरुषार्थी परमार्थ आहे. ज्ञानोबाराय असतील, निवृत्तीनाथ महाराज असतील, सोपानदेव असतील, मुक्ताई आई साहेब असतील, एकनाथ महाराज असतील, जगद्गुरु तुकोबाराय असतील, निळोबाराय असतील, हे सर्वच भक्त मालिका काढून बघा. प्रत्येक संतांच्या जीवनातला पुरुषार्थ हा आकाशाला सुद्धा खाली पाहायला लागेल एवढा मोठा उंच परमार्थ आहे महाराज. आणि मग तुकोबाराय सांगतात त्याचा पर्याय आहे, माणसाला पवित्र होता येतं, शुद्ध होता येतं, पण पर्याय कीर्तन. कीर्तनाच्या माध्यमातून माणसाला शुद्ध होता येतं. काय असतं बघा, एखादी गोष्ट चांगली आहे हे कशावरून ठरवायचं? त्या गोष्टीच्या परिणामावरून. पण चांगली गोष्ट योग्य प्रकारानं माणसाने वापरली नाही तर तिचा दुरुपयोगही आणि तिचा परिणामही फार वाईट भोगावा लागतो.
ज्ञानोबाची फार दृष्टांत ज्ञानोबाने दृष्टांत दिला. ऐका, दुधारी शस्त्र आहे तलवार. तलवार हे शस्त्र आहे ना, ते जर सैनिकाच्या हातामध्ये सीमेवरती असेल आणि परकीय शत्रूंनी आपल्यावरती आक्रमण केलं आणि त्या सैनिकाच्या हातात जर शस्त्र असेल तर त्या शस्त्राच्या माध्यमातून तो सैनिक 100, 200, 1000 परकीय शत्रूंना संपवू शकतो. पण तेच शस्त्र जर एखाद्या 2-5 वर्षाच्या लहान मुलाच्या तर मुला मुलीच्या हातामध्ये आलं तर काय होईल? शस्त्र चांगलं आहे, परंतु तेच शस्त्र जर लहान मुला मुलीच्या हातात आलं तर ज्ञानोबाने सांगतात, किंबहुना तयाची शास्त्रे का कुमारी हाती धरी शस्त्रे. तर त्या लेकराचाही प्राण जाऊ शकतो आणि विनाकारण समोरच्यालाही विजा होऊ शकते. शस्त्र चांगलंच आहे, परंतु ते चुकीच्या माणसाच्या हातात आहे. तसं कीर्तन हे साधन पवित्रच आहे. जीवन अत्यंत शुद्ध करण्याचं साधन आहे कीर्तन. परंतु तेच कीर्तन हे साधन जर आपण आपला व्यवहार, आपला संसार मोठा करण्याकरता जर करत असू तर त्या कीर्तनातून मुक्त तर होता येतच नाही, परंतु माणसं आणखी जास्त बंधनामध्ये अडकत चाललेले आहे सध्या. म्हणजे श्री गुरु राऊत बाबा अनेक वेळा सांगत असतात, कीर्तन हे वारकरी संप्रदायातील सर्वात मोठं शस्त्र आहे, की ज्या शस्त्राच्या माध्यमातून जीवनाचा फार मोठा उद्धार करून घेता येतो. कसं? शस्त्र हे निर्वाणीचा बाण, सर्वात शेवटचा निर्वाणीचा पर्याय. यापेक्षा पुढचा पर्याय मानवाला नाहीच. सहस्रनामाचे हत्यार, शंखचक्रांचे शृंगार, अतिबळ वैराग्याचे थोर केला मार षडवर्गा, किंवा नामाची या सहस्रवरी नावा या अवधारी, सजून या संसारी तारू झालो. ज्ञानोबा सांगतात. वा, जरा 9व्या अध्यायातलं श्रीमद भगवद्गीतेतलं चिंतन बघा. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे गेले. यमदमा अवकळा आणले, तीर्थे ठायावरून उठविली, यमलोकीची कुंडली राटणूक आगवी. कीर्तन हे साधन अत्यंत पवित्रता प्राप्त करण्याकरता आहे. म्हणून गुरुवारे सांगतात, संसाराच्या अंगी अवघित व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आणि त्याचा परिणाम आता हे सोगळे झाले त्रिभुवन, विषम धोवून सांडी गेले. आमच्या वारकरी संप्रदायातील संतांचा आज मुक्ताई साहेबांचा अंतर्धान सोहळा आहे. या महात्म्यांनी त्रिभुवनामध्ये सोहळं कसं प्राप्त करून दिलं याचा विचार होणं फार गरजेचं आहे.
वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं आणि सनातन वैदिक हिंदू धर्माच्या दृष्टीनं फार मोठे सुवर्ण काळाचे दिवस आले, ते म्हणजे 11व्या शतकाच्या शेवटी आणि 12व्या शतकाच्या आरंभी. मी काल कीर्तनामध्ये ते प्रमाण सांगितले होते. संतांच्या जन्माच्या बाबतीमध्ये बरीच साशंकता संदेह आहेत, पण आमच्या जनाबाईंनी एकाच अभंगातून सर्व सांगून टाकले. 95च्या साली शके 1195 निवृत्तीनाथ महाराज, 1197 ज्ञानोबराय, 1199 सोपानदेव, 1201 मुक्ताई देखिली जनी म्हणे केली मात जन्म. 1201 मुक्ताई आई साहेबांचा जन्म आणि या चारही भावंडांचा अवतार झाला. आमच्या जनाबाईंनी एकाच अभंगामध्ये सांगितलं, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला, आदि शक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. काय कारण आहे या महात्म्यांच्या जीवनातलं एवढं मोठं ऐश्वर्य, अलौकिक सत्य आज जग स्वीकारत आहे? जगाने या चारही अवतारांना स्वीकारावं. काय कारण आहे? महत्वाचं कारण आहे. सुरुवातीला थोडं बोललो होतो की या महात्म्यांचा अवतार होणं हे फार गरजेचं होतं. माझ्या नामदेवरायांनी समाधी काळाच्या प्रसंगामध्ये रुक्मिणी आई साहेबांचा आणि भगवान श्री पांडुरंगाचा फार गोड संवाद सांगितला. देवो म्हणते रुक्मिणी हाच एक योगी देखिला नयनी, हे ज्ञान संजीवनी जाणत रहिलो. भगवान परमात्मा ज्ञानोबरायांच्या समाधी काळामध्ये रडतात आणि आमच्या रुक्मिणी आई साहेबांनी विचारावं, ओ प्रभू, जग इकडचं तिकडं झालं तर तुमच्या कधी डोळ्याला पाणी येत नाही आणि आज हे महात्मे समाधी घेतात तर तुम्ही रडताय, काय कारण आहे? हे सांगावे सविस्तर. यांचे कोण कोण अवतार, बंधू त्रिवर्ग साचार आणि ते भगिनी. हे कोण आहेत हे चारही भावंड? काय यांच्या अवताराचं प्रयोजन आहे? काय पूर्व अवतार यांचे काय आहेत? ते सर्व आम्हाला सविस्तर सांगा. हे घातली देवा पुसी ते सांगती महाविष्णू. रुक्मिणी आई साहेबांनी प्रश्न विचारले आणि भगवान परमात्मा या प्रश्नाची उत्तर रुक्मिणी आई साहेबाला देतात. समाधी प्रसंगात ज्ञानोबरायांनी फार गोड प्रसंग आहे. भगवान परमात्मा रुक्मिणी आई साहेबाला सांगतात, देव म्हणती ब्रह्मा होय, सोपान देव नेणसी काय? रुक्मिणी, तुला हे माहिती नाही, कारण तू माझ्या प्रत्येक अवतारामध्ये माझ्या सोबत आहे, तर तुला हे माहित असायला पाहिजे. सोपान देव हे ब्रह्मा आहेत आणि हे तू नेणसी काय? आणि निवृत्ती शिव ज्योतिर्मय, ज्ञानदेव ब्रह्म निघोड. नामदेव समाधी प्रसंगामध्ये फार गोड बोलतात. सोपान देव ब्रह्मा होय, रुक्मिणी तू हे नेणसी काय? रुक्मिणी, तुला हे माहिती नाही की सोपान देव ब्रह्मदेव आहे साक्षात. निवृत्ती शिव ज्योतिर्मय, निवृत्तीनाथ महाराज साक्षात शंकराचे अवतार आहेत. आणि ज्ञानदेव ब्रह्म निघोट, प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर. ज्ञानोबराय तर प्रत्यक्ष परब्रह्माचेच अवतार आहेत. आणि मग हे सर्व अवतार भगवान परमात्मा सांगतात, ऐसे ब्रह्मा विष्णू हर, ऐसे ब्रह्मा विष्णू हर, ऐसे ब्रह्मा विष्णू हर, ऐसे ब्रह्मा विष्णू हर. मुक्ताई ते मूळ माता साचा, ऐसे मूळ माता साचा, मुक्ताई ते मूळ माता साचा, ऐसे मूळ माता साचा. तारावया चराचर करी माझी अवतार, माझे अवतार
आहे, त्यामुळे या विषयावरती बोलणं फार गरजेचं आहे. काय आहे, आम्ही श्री गुरु माऊलींच्या सहवासात राहिल्यामुळे आम्हाला समाधी काय, नाट काय, तीर्थावळी काय याचा फार मोठा जवळून संबंध आला आणि त्यातूनच हे काही पाठांतर झालं. फार गरजेचं आहे. ऐका, ज्याला खरे ज्ञानोबा कळायचे त्याने समाधी वाचली पाहिजे आणि ज्याला खरे नामदेव समजून घ्यायचे त्याने तीर्थावळी वाचली पाहिजे. जोपर्यंत आपण तीर्थावळी वाचणार नाही तोपर्यंत आपल्याला नामदेव कळणारच नाही. महाराज, वरवर आपण चरित्र सांगू, संत मोठे असं म्हणू, पण आतमध्ये जाऊन जोपर्यंत तीर्थावळीचं वाचन आणि अभ्यास करणार नाही तोपर्यंत नामदेव कळणार नाही. आणि जोपर्यंत समाधीचं वाचन आपल्याकडून होणार नाही, समाधीचा अभ्यास होणार नाही, तोपर्यंत ज्ञानोबराय काय हे आपल्याला कळणारच नाही. फार गोड आमच्या नामदेवांनी हा सर्व समाधीच्या माध्यमातून या भावंडांचा, या अवतारांचा इतिहास सांगितला. ऐका, आमचे श्री गुरु माऊली म्हणतात, यांना खरं तर भावंड म्हणूच नाही. हे 4 भाऊ आहेत, पण ही संकुचित वृत्ती आहे. पण खरी तर हे 4 अवतार आहेत. महाराज, असं गाथेमध्ये किंवा संत प्रमाणात कुठं सांगा की हे 4 भाऊ आहेत म्हणून कुठं लिहिलं? कुठंच नाही. महाराज, भाऊ आहेत असा कुठंच उल्लेख नाही. परंतु गुरु शिष्य आहेत, अवतार आहेत असा पदोपदी उल्लेख आहे. म्हणून आमचे माऊली म्हणतात, लोक सोपान काका म्हणतात. काय म्हणतात? सोपान काका. संत प्रमाणामध्ये काका अशी उक्ती सोपान देवांना कुठंच नाही. देव म्हणते ब्रह्मा होय ब्रह्मदेव, हे सोपान देव. निवृत्ती देव, ज्ञानदेव, तसे सोपान देव, सोपान काका नाही. आपण म्हणतो आता ती लावतो, संप्रदायामध्ये मान्य आहे, त्याबद्दल काही नाही, पण सोपान देव आहेत. वा. आणि हे सर्व कळण्याकरता समाधीचा अभ्यास होणं फार गरजेचं आहे. आणि मग रुक्मिणी मातेनं पुन्हा प्रश्न केला, कलियुगामध्ये का लोक दोषी आहेत? कशामुळे लोक पापात आचरण करतात आणि का यांना अवताराला घ्यावं लागलं याचं जरा सविस्तर आम्हाला चिंतन सांगा. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण पांडुरंगाने जो इतिहास सांगितला तो नामदेवांनी शकासह सांगितला. ऐका, भगवान परमात्मा सांगतात, कृष्ण अवतार झाला, पांडवी निज ठाव सांडिला, तेथोनी एक शक झाला जन्मी जयापर्यंत. भगवान परमात्मा सांगतात, रुक्मिणी ऐक, कृष्ण अवतार झाला. भगवान परमात्म्याने आपला अवतार संपवून वैकुंठ धामाला भगवान परमात्मा गेले किंवा पंढरपूरला आले. आणि मग कृष्ण अवतार झाला, पांडवांनी आपला निज ठाव संपवला, पांडव ही स्वर्गाला गेले आणि तेथून एक शक झाला जन्मी जयराजापर्यंत. तेने 145 हरिले कळी काळ दोष, पुढे अवतार व्हावयास प्रत्यक्ष जाणं पैठणी. पूर्वीची आपली राजधानी होती पैठण, पैठणी आपल्या राजधानीचं ठिकाण. आणि मग अवतार व्हावयास प्रत्यक्ष जाणं पैठणी, ते हे क्षेत्र प्रतिष्ठान. आणि या प्रतिष्ठान राज्यामध्ये आपल्या सनातन धर्माचा सर्व न्याय निवाडा चालायचा. आणि मग भगवान परमात्मा सांगतात की हे सर्व झालं खरं, परंतु मग तिथून पुढं मात्र कळी काळाचा प्रभाव फार भयानक वाढला. आणि मग या कळी काळाचा प्रभाव दूर करण्याकरता स्वतः भगवान परमात्म्याला 4ही रूपातून अवतार घ्यावा लागला. ते केवळ आणि केवळ ऐसे ब्रह्मा विष्णू हर, मुक्ताई ते मूळ माता साचार, तारावया चराचर कली माझी अवतरली. कलियुगातील सर्व दोषांचं पापाचं निवर्तन करण्याकरता या 4ही अवतारांचा या मृत्यूलोकावरती प्रवेश झाला. जरा विचार केला तर देवाचा अवतार आहे, संतांचं प्रागट्य आहे आणि मानवाचा जन्म आहे. भगवान परमात्म्याचे अवतार आहेत, अनेक अवतार, आणि संत या मृत्यू लोकावरती प्रागट्य आहे. कशा करता? त्याचं कारण नामदेव यांनी तीर्थावळीमध्ये सांगितलेलं आहे. संसारी आसक्त माया मोहेरात, तापत्रय संतप्त झाले जीव, ऐसिया पतितांचा करावया उद्धार, या लागी अवतार तुम्हा जगी. संसारामध्ये त्रिविध तापाने तप्त झालेले, संसारी आसक्त माया मोहे रत, मायेमध्ये मोहामध्ये रत झालेले हे सर्व जीव, आणि तापत्रय संतप्त झाले जीव. आणि नामदेव सांगतात अशा या सर्व पतितांचा उद्धार करण्याकरता या लागी अवतार तुम्हा जगी. नामदेव फार गोड बोलतात, ब्रह्म
ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले दीन जना. याचा तिसरा चरण आहे. ओका दुराचारी विषयी आसक्त संत कृपे त्वरित उद्धरती. आणि केवळ या चारही अवतारांचा, निवृत्ती देवांचा, ज्ञानोबरायांचा, सोपान देवांचा आणि मुक्ताईचा अवतार झाला. तो केवळ आणि केवळ तारावया चराचर कली माझी अवतरली. या कलियुगाचा जर मागचा विचार केला तर भगवान परमात्मा सांगत ऐका जरा. राजे भ्रष्ट यवन झाले, ठाई ठाई दोष घडले, मग इही अवतार धरिले कली दोष हरावया. कलियुगातील राजे लोक यवनांच्या सहवासात जाऊन भ्रष्ट झाले. महाराज मागतच नाही सांगत. सध्या मागे 10-5 वर्ष 4-5 वर्षापूर्वी घडलेलं सांगतो की काही राजे लोक हिंदुत्वनिष्ठ म्हणून घेत होते स्वतःला, पण जाऊन बसले मांडीला दुसऱ्याच्या. आणि आता हिंदू म्हणणाऱ्याला हरामखोरपणा म्हणतात सध्या महाराष्ट्रात चालू आहे. खरं सांगू का, महाराष्ट्रातील राजकारण हसवून मला सध्या. त्याचं कारण आहे राजे लोकांनी हिंदुत्वावरती श्रद्धा ठेवून हिंदुत्व प्रतिपादन करणाऱ्या हिंदुत्वनिष्ठ लोकांच्या विषयी राज्य केलं पाहिजे ना. परंतु सध्या हिंदुत्व कुठं हरवलं या राजे लोकांचा कळायलाच मार्ग नाही. महाराज फार अवघड परिस्थिती आहे. आता मागे 1-2 महिन्यापूर्वी एक कायदा पारित झाला संसदेमध्ये. काय नाव त्या कायद्याचं? कायदा पारित झाला सध्या एक संसदेत. त्या कायद्याचं नाव वक्फ बिल संशोधन विधेयक संसदेमध्ये मंजूर झालं. आता ते बहुमत असल्यामुळं आपल्या सरकारचा तो कायदा लागू झाला हे मान्य आहे. पण तरी सुद्धा 234 मत विरोधात पडले. महाराज हे असं का होतंय? आता सध्या घडीला महाराष्ट्रातील नाथरायांच्या समाधीवरती सुद्धा वक्फ बोर्डाने ताबा मिळवण्याचा प्रयत्न. ते जाहीर नोटीस पाठवले. कोणाला? पैठण संस्थानला. महाराष्ट्रामध्ये कानिफनाथ गड आहे. कानिफनाथ गडाची जमीन ही ते बोलतात वक्फ बोर्डाची. एवढंच नाही, सप्तशृंगी गड नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगीचा गड सुद्धा ते बोलतात की वक्फ बोर्डाची जमीन आहे. वक्फ बोर्ड जगात, भारतात
राज्य घटनेनंतर सगळ्यात मोठा श्रीमंत जर गट कोणता असेल तर वक्फ बोर्ड आहे. सगळ्यात जास्त प्रॉपर्टी आहे महाराज. पहिली जमीन भारताची बीएसएफ कडे आहे. बीएसएफच्या नंतर सगळ्यात जास्त जमीन अधिग्रहण जर कोणी केली असेल भारतात तर ती वक्फ बोर्ड आहे. मला सांगा, वक्फ बोर्ड हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. उद्या जर इथं आणून त्यांनी नोटीस लावली की ही जागा वक्फ बोर्डाची आहे, चुकीचं नाही, हे करू शकतात ते लोक आजही. आणि या अगोदर असा कायदा होता, तुमच्या जर जमिनीवरती कुणी त्या वक्फ बोर्डाच्या लोकांनी ताबा घेतला तर तुम्हाला कोर्टामध्ये केस सुद्धा टाकता येत नव्हती. असा नियम होता त्या लोकांचा. मग ती गोष्ट जर संसदेमध्ये लागू होत असेल तर महत्वाचे आहे ना, लागू झाली पाहिजे. त्या सुद्धा गोष्टीला 234 मतं विरोधात पडले. काय कारण आहे? त्याचं हेच कारण आहे, राजे भ्रष्ट यवन झाले. राजे लोक यवनाला मिळून भ्रष्ट झालेले आहेत आणि मग ठाई दोष घडले. नामदेवराय बोलतात. आणि मग अशा महाभयानक काळामध्ये मग ही अवतार धरिले कली दोष हरावया. या महापुरुषांनी अवतार घेतला. फार परंपरा फार मोठी आहे महाराज. ज्ञानोबारायांचे वडील विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब. विठ्ठल पंतांच्या वडिलांना पुत्र प्राप्ती होत नव्हती आणि मग पुत्र प्राप्ती होत नव्हती म्हणून विठ्ठल पंतांच्या वडिलांनी आपेगावला 12 वर्ष गायत्रीची साधना केली. पहाटे 3 वाजता उठायचं, पवित्र नदीत स्नान करायचं आणि स्नान करून एका पायावरती उभं राहून 3 तास गायत्रीची आराधना करायची. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. 12 वर्ष साधना करत असताना 11व्या वर्षाच्या शेवटी तिथं गोरक्षनाथांचं आगमन झालं आणि गोरक्षनाथांनी तिथे येऊन आपेगाव मध्ये येऊन विचारलं की इथं कोणी असे सद्भाविक भाविक आहेत का की ज्यांच्याकडे आम्हाला भिक्षा मिळेल. आम्ही भिक्षा कोणाची ग्रहण करत नाही. त्यावेळी त्यांना सांगितलं की हो इथं आहेत, कुणाकडे जावं लागेल. त्यावेळी त्यांनी सांगितलं की इथं जवळच एक ब्राह्मणाचं घर आहे, तिथं जाऊन तुम्ही भिक्षा घ्या. मग ते गेले. त्याने अलग निरंजन म्हणून भिक्षा मागितली. भिक्षा घेऊन विठ्ठल पंतांच्या आई साहेब बाहेर आल्या आणि त्यांनी भिक्षा झोळीमध्ये टाकली. आणि मग त्या साधूने ते पाहिलं आणि साधू पाहून म्हणाले, माई सर्व काही असून सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता नाही, त्या अर्थी तुम्हाला कोणत्या तरी गोष्टीची कमी आहे आणि म्हणून तुमच्या चेहऱ्यावरती दुःख दिसत आहे. काय कारण आहे? का दुःख आहे? तुम्ही चेहऱ्यावरती प्रसन्नता का नाही? त्यावेळी विठ्ठल पंतांच्या आईने सांगितलं की म्हणे महाराज सर्व काही आहे परंतु पुत्रहीनश्च मे राज्यम सर्वं दुःखाय कल्पते. आम्हाला पुत्र संततीने आहे आणि त्यामुळे आम्ही दुःखी आहोत. त्याने सांगितलं घरी तुमचे पती आहेत का? नाही. कुठे गेलेत? त्याने सांगितलं ते पुत्र प्राप्ती व्हावी म्हणून गायत्रीची आराधना करण्याकरता नदीवरती गेलेले. मग त्यावेळी त्या महात्म्याने आपल्या झोळीमध्ये हात घातला आणि एक फळ म्हणा किंवा भस्म म्हणा काहीतरी घेतलं आणि विठ्ठल पंतांच्या आई साहेबाला दिलं आणि सांगितलं की हे फळ खा तुम्ही, तुम्हाला 1 वर्षानंतर पुत्र प्राप्ती होईल. आणि सांगितलं की लेकरू झालं की त्या लेकराचं नाव विठ्ठल ठेवायचं. काय नाव ठेवायचं? तेव्हा सांगितलं होतं गहिनाथांनी की या लेकराचं नाव विठ्ठल ठेवायचं. आणि मग 11 वर्षानंतर 1 वर्ष पूर्ण झालं, गायत्रीची साधना करून एक तप झालं आणि नंतर पुत्र संतती प्राप्त झाली आणि ते आले वैराग्य डोळस मूर्तिमंत. विठ्ठल पंतांचा जन्म झाला आणि पित्याने साधना केली होती गायत्रीची. वेद माता म्हणतात गायत्रीला, वेदाची ही माता. आणि वेदाच्या मातेचं गायत्रीचं स्तवन करून पुत्र प्राप्ती झाली म्हणून विठ्ठल पंतांचं नाव अगोदरच पाळण्यातलं वेद मातुसुतम. विठ्ठल पंतांचं मूळ नाव पाळण्यातलं वेद मातुसुतम. वेद मातर नाव ठेवलं होतं विठ्ठल पंतांचं. आणि पुन्हा 1 वर्षानंतर गहिनाथ महाराज तिथंच आले आणि त्या घरी जाऊन विचारलं की म्हणे मी गेल्या वर्षी येऊन इथे एका स्त्रीला फळ दिलं होतं आणि पुत्र प्राप्त होईल, झालं का मूल? तिने सांगितलं हो महाराज, तुमच्या आशीर्वादाने मूल झालं. मग काय नाव ठेवलंय मुलाचं? त्याने सांगितलं वेद मातर नाव ठेवलं. वेद मातर? कसं काय वेद मातर नाव ठेवलं? म्हणजे अहो महाराज आमच्या पतीची अशी श्रद्धा होती की 12 वर्ष गायत्रीची साधना केली म्हणून वेद मातर नाव ठेवलं. त्याने नाही
गायत्रीची साधना करून जर लेकरू झाला अशी श्रद्धा आहे तर 11 वर्ष का नाही झालं? गणनाथ महाराज रागावले सांगितलं, गायत्रीच्या साधनेमुळे लेकरू नाही झालं, माझ्या कृपेचा प्रसाद आहे म्हणून लेकरू तुम्हाला मिळालं. आणि मग विठ्ठल पंतांच्या आईला सांगितलं की लेकराचं नाव वेद मातर नाही, लेकराचं नाव श्री विठ्ठल ठेवा. आणि तेव्हापासून गणनाथ महाराजांच्या आज्ञेवरून नाव विठ्ठल पंत ठेवलं. विठ्ठल पंतांच्या जीवनात एक फार मोठी साधना. रुक्मिणी आई साहेब आता विवाह घडण्याचाही फार चरित्र भाग मोठा आहे, तेवढं चरित्र सांगत बसायला वेळ नाही. पण मग विठ्ठल पंत साधना करत 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 4 धाम केले आणि उत्तर भागातील साधना करून दक्षिण भागाची यात्रा करण्याकरता पैठणवरून आपेगाववरून विठ्ठलपंत निघाले आणि आळंदीला आले. आणि आळंदीला येऊन सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये इंद्रायणीचं पवित्र स्नान केलं आणि स्नान करून सिद्धेश्वराचा अभिषेक केला. सकाळी सकाळी वेद घोष सुरू केले, पवित्र असे वेद घोष. आणि तिथं विठ्ठलपंतांचे सासू सासरे ते सद्भाविक घराणं होतं, ते आले होते तिथं आणि पाहिलं की काय पोरग दिसायला देत नाही, वेद घोष सुंदर आहेत, आपल्याकडे मुलगी आहे, आपल्या मुलीला जर असं जावई भेटलं तर किती चांगलं होईल, ते विचार करतात. कुठं आता हे लेकरू निघाले साधना करण्याकरता, विठ्ठलपंतांची यात्रा चालू आहे. आणि पण यांना वाटलं, मग ती साधना होऊ दिली, वेदघोष झाले, नित्यनेम आटोपल्यानंतर त्यांनी त्यांचं दर्शन घेतलं. सांगितलं, महाराज कुठे निघाला, कोण तुमचा गाव, आले ती कोठून, कवने स्थानी गमन करणे असे नामदुराय बोलतात. त्यावेळेस सांगितलं, माझं नाव विठ्ठल आहे, पूर्वादी सर्व यात्रा करून आता दक्षिणेच्या यात्रेकरता म्हणजे रामेश्वरम, मदुराई आदी ही दक्षिणेतली यात्रा आहेत ना आपल्या, या यात्रे करण्याकरता निघालेलो आहे. त्यावेळेस सांगितलं, म्हणजे तुम्ही दूरचा प्रवास आहे तर आमच्याकडे आजचं भोजन वगैरे करा, थांबा आज आमच्याकडे आणि उद्या उठून तुम्ही जा. त्यावेळेस म्हटलं काय हरकत नाही. पण ते म्हणाले, आम्ही घरामध्ये काही प्रवेश करत नाही. तुळशीचं वृंदावन होतं, तुळशीच्या वृंदावनावरती ते बसले, भोजन वगैरे केलं, तिथं आराम केला. संध्याकाळी परत जाऊन सिद्धेश्वराची साधना केली आणि परत तिथं तुळशीच्या वृंदावनाला डोकं टिकून विठ्ठलपंतांनी मुक्काम केला. कुठं? सासू सासऱ्यांच्या घरी. आणि मग तिथं मुक्काम केला. आणि रात्री विठ्ठलपंतांचे जे सासू सासरे होणारे, आता नाव काही माझ्या लक्षात नाहीत कारण अभ्यास करून आलो नव्हतो, सिद्धोपंत, कारण ते सिद्धोपंत, वा वा, सिद्धोपंत गिरजाई. आणि मग ते सिद्धोपंत आणि गिरजाई हे सासू सासरे, कारण आजचं आमचं नव्हतं ना म्हणून तेवढं गिरून आलो नव्हतो. आणि मग सिद्धोपंतांना रात्री स्वप्न पडलं आणि रात्री स्वप्नामध्ये भगवान पांडुरंग आले आणि पांडुरंगाने सांगितलं, सिद्धोपंता, हा आलेला मुलगा अत्यंत सात्विक आहे, अधिकारी आहे, याच्यासारखा तुला जावई मिळणार नाही, तुझी मुलगी याला देऊन टाक, पाणी ग्रहण कर. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेला पडलेलं स्वप्न सिद्धोपंतांना आश्चर्य वाटलं. सिद्धोपंतांनी उठून घडलेला समाचार विठ्ठलपंतांना सांगितला आणि सांगितलं, स्वतः भगवान परमात्म्याने मला सांगितलंय की तुमच्या सोबत माझ्या मुलीचं लग्न लावायला. मला वाटतं आजकालचं जरा असताना जराही हाय गाई केलं नसते. मला सध्या काळाला फार आवड झाली. यंदा तरी उन्हाळा तसाच गेलाय बऱ्याच लोकांचा, फार काळजीत आहेत महाराज माणसं. पण ते काही असामान्य नव्हते, ते विठ्ठलपंत होते, वैराग्यवान अधिकारी. विठ्ठलपंतांनी सांगितलं, तुम्हाला स्वप्न पडलं असेल, काही कहाणी सांगू नका, जोपर्यंत मला स्वप्नात येऊन देव सांगणार नाही तोपर्यंत आपण काही लग्न करणार नाही. सिद्धोपंतांना सांगितलं. म्हणजे मग स्वप्न पडायचं असेल तर आजची रात्र इथं मुक्काम करावं लागेल आणि मग तुम्हाला रात्री स्वप्न पडेल. मग पुन्हा विठ्ठलपंतांनी तिथं मुक्काम केला आणि मुक्काम केला खरा. आणि मुक्काम केल्यानंतर पुन्हा पहाटेच्या ब्रह्ममुहूर्ताच्या समयी स्वप्न पडलं. पण कोणाला? विठ्ठलपंतांना सांगितलं की म्हणे या सिद्धोपंतांची आणि गिरिजाईची मुलगी आहे, तिच्यासोबत तू लग्न कर. आता भगवान परमात्म्याची आज्ञा आहे, डावलायची कशी, म्हणून मग सिद्धोपंतांनी गिरिजाई मातेने त्यांच्या कन्येचा पाणी ग्रहण सोहळा विठ्ठलपंतांसोबत केला. पण हे कधी चाललंय, कधी चाललंय माहितीये का? मुलाच्या मायबापालाच माहिती नाही. इकडं लग्न झालंय, ही सगळं उरकलंय ही, आणि त्यांच्या आई वडिलांना माहितीच नाही. कुणाच्या? विठ्ठलपंतांच्या. म्हणजे सध्या काळात तर काय ते पुराणापासून चालत आलेलं आहे, सून घेऊन घरी यायचं असं नाही. चरित्र भाग फार गोड आहे. आणि मग बरेच दिवस तिथं विठ्ठलपंत राहिले रुक्मिणी आई साहेबांसोबत. आणि मग आता सांगितलं की आता मला गेलं पाहिजे.
घरी जाऊन या सर्व घडलेला वृत्तांत सांगितला पाहिजे. पण महाराज कितीही झालं, कितीही माणूस मोठा असला तर जुने लोक आणखी सुद्धा आई वडिलाला घाबरतात. महाराज कितीही मोठे असू द्या, आजही आई वडिलाच्या आज्ञेशिवाय बरेच लोक काही करत नाहीत, धन्य. आणि मग विठ्ठलपंत म्हणाले आता जायचं कसं, कारण काहीच न विचार करता लग्न केलं देवाच्या आज्ञेवरून. आता घरी गेल्यानंतर आई वडील काय म्हणतील याची चिंता होते ना. त्यावेळी सिद्धोपंत आणि गिरजाईंनी सांगितलं काही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत येतो आणि घडलेला सर्व वृत्तांत सांगतो. आणि मग विठ्ठलपंतांच्या सोबत ते गेले आणि मग जोडीने जाऊन दर्शन घेतलं. आता हे आश्चर्य झालं मला त्यांच्या आई वडिलांना, काहीच कळलं नेमकं झालंय काय. पण त्यावेळी सिद्धोपंतांनी सांगितलं म्हणे तुम्ही रागवू नका, घडलेला सर्व प्रसंग आम्ही सांगतो की स्वतः भगवान परमात्माच्या स्वप्नात आले आणि पांडुरंगाने सांगितलं की आमची मुलगी तुमच्या मुलाला द्यायला, आणि म्हणून आम्ही आमच्या कन्येचा विवाह इथं केलेला आहे तुमच्या मुलासोबत. आता हे घडलेला वृत्तांत आता झालेलं काही गेले होऊन या मागे नाही बोललो ते भाऊ, आता गेलेलं काही हातात येणार आहे का परत, म्हणून विचार करा की काही हरकत नाही. मग बरेच दिवस सिद्धोपंत गिरजाई राहिल्या आणि मग विठ्ठलपंतांचे आई वडील निवर्तले. आणि विठ्ठलपंतांचा वैराग्यवान स्वभाव संसारामध्ये रमेच ना. जे काही कुलकर्णी पद होतं, सावकारकी जी काही होती परिसरातील ते सर्व सोडून दिली आणि निरंतर नामस्मरण करत राहायचे. त्यावेळी रुक्मिणी आई साहेबांनी आपल्या आई वडिलांना सांगितलं बाबा अहो हे संसारामध्ये यांचं लक्षच नाही, निरंतर नामस्मरण करत राहतात, देवाची साधना करतात आणि संसाराची वाताहत होते आहे. त्यावेळी पुन्हा सिद्धोपंत गिरजाई तिथं आपेगावला आले आणि सांगितलं की म्हणे तुम्ही चला आळंदीला, तर तुम्ही बाकी काही करू नका, फक्त देवपूजा करा. आणि देवपूजा करायची आणि तिथं राहून काय असेल ते पूजा पण करायचं, बस आम्ही बाकीचं सर्व काही करतो. सुरुवातीला विठ्ठलपंत येत नव्हते, पण काय आहे विठ्ठलपंतांनी विचार केला असार खरू संसार आहे आणि सारम श्वशुर मंदिर असं शास्त्रात आलेलं आहे. जगातलं सगळं स्थान आसार आहे, परंतु सार जर विचार केला तर सासरवाडी हे सार आहे मला. म्हणून तर विष्णू नारायण परमात्मा क्षीरसागरात राहिले. कुठं? सासरवाडी त्यांची. विष्णू परमात्मा सागर क्षीरसागरात. हा महादेव कैलासात. कुठं? हिमालयात. सासरवाडी आहे त्यांची. आणि आमच्या अण्णा आसार करू संसारे सारम शशुर मंदिरम. विठ्ठलपंतांनी विनोदाचा भाग आहे. विठ्ठलपंतांनी विचार केला की काय हरकत नाही, आपल्याकडून देवाची सेवा, इथंही देवाची सेवा तिथेही देवाची सेवा घडणार आहे, काय हरकत. देवाच्या सेवेकरता आळंदीला आले. आळंदीला येऊन संस्कार एवढे मोठे आहेत जीवनामध्ये. आमच्या रुक्मिणी आई साहेबांनी विठ्ठलपंतांनी वारंवार विचारायचं रुक्मिणी आई साहेबांना, वैराग्य होतं की मी संन्यास घेऊ का, संन्यास घेऊ का. पण रुक्मिणी माता फार दक्ष होत्या. त्यांचं वैराग्य त्यांना माहित होतं, वैराग्य आपल्यासारखं नव्हतं. अगं अगं मशीन मला कुठं नेशी असं वैराग्य नव्हतं त्यांचं. वैराग्य आले वैराग्य डोळस मूर्ती म्हणतं. रुक्मिणी मातेला सांगितलं नाही नाही, एक मूल होईपर्यंत तुम्ही संन्यास घ्यायचा नाही. परंतु मग एके दिवशी फारच घाईमध्ये होत्या रुक्मिणी माता आणि तशा परिस्थितीमध्ये विठ्ठलपंतांनी विचारलं मी संन्यास घेऊ का. घाईमध्ये विचारलं जा घ्या संन्यास. मग आता काय महाराज परवानगी मिळायला, शब्द सुटायला आणि गाडी निघायला. एकच झालं, निघाले, काशीला गेले आणि काशीला जाऊन संन्यास दीक्षा घेतली आणि संन्यास दीक्षा घेऊन वास करू लागले. आणि तिथं काशीचे जे त्यांचे गुरु होते विठ्ठलपंतांचे, ते तीर्थयात्रा करत करत आळंदीला आले. आणि आळंदीला येऊन भिक्षा मागितली. रुक्मिणी आई साहेबांच्या घरासमोर येऊन रुक्मिणी आई साहेबांनी येऊन भिक्षा वाढली आणि त्यांनी सांगितलं अष्टपुत्र सौभाग्यवती भव, आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. त्यावेळी त्या रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं महाराज हा आशीर्वाद या जन्माचा आहे का पुढच्या जन्माचा आहे. ते म्हणजे असं का बोलता. सांगितलं की माझे पती वैराग्य निर्माण होऊन काशी तीर्थयात्रेला जाऊन काशीमध्ये जाऊन तिने संन्यास घेतलेला, त्यात या जन्मात तर पुत्र प्राप्ती होणार नाही. त्यावेळी सांगितलं काय नाव तुमच्या. त्यावेळी सांगितलं असं विठ्ठल नाव आहे. म्हणजे हो 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 मीच त्याला संन्यास दीक्षा दिली आहे म्हणजे काही हरकत नाही. त्याच पावली काशीला गेले त्यांचे गुरु आणि जाऊन विठ्ठलपंतांना सांगितलं विठ्ठला अरे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं घरी कोणी नाही म्हणून, खरं सांग काय इतिहास तुझा खरा तो. त्यावेळी सांगितलं महाराज अंतःकरणामध्ये वैराग्य होतं, पत्नीची परवानगी मी आलो होतो, पण खरं मला पत्नी आहे. त्यावेळेस त्यांनी सांगितलं खरं तर गृहस्थ आश्रमातून संन्यास घेता येतो, पण संन्यासातून गृहस्थी होता येत नाही. पण माझी आज्ञा आहे, गुरुची आज्ञा, मी सांगतो तो गृहस्थ आश्रम स्वीकार
आणि त्यातून तुला 4 पुत्रांची प्राप्ती होईल असा आशीर्वाद दिला. आणि विठ्ठल पंतांना ती गुरु स्वतः घेऊन आळंदीला आले आणि आळंदीला येऊन पुन्हा संसार करायला लावला. काय आहे बघा, सध्या संप्रदायामध्ये अभ्यासाची फार कमतरता. जे श्री गुरु माऊली सांगतात, गृहकुंभ नावाचा जो काही यज्ञ असतो, जेणेकरून गृहस्थी आश्रमातून संन्यास आश्रम आणि संन्यासातून गृहस्थी झाला तर त्याला गृहकुंभ पूर्ण नावाचा यज्ञ करावा लागतो. तर त्याला एक पर्याय आहे शास्त्रामध्ये, आणि ते काशीचे गुरु अभ्यास होते, त्यांनी तो अगोदर यज्ञ पूर्ण केला आणि नंतर गृहस्थ आश्रमात जायला सांगितलं. आणि मग तिथून पुढे पुत्राची प्राप्ती झाली. ऐका, रुक्मिणी आई साहेबांनी हे 4ही अवतार पोटाला यावे याकरता एवढं मोठं पुण्य केलं होतं की सुवर्ण पिंपळाला, आळंदीच्या सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख परिक्रमा केल्या. किती? 1.25 लाख परिक्रमा. मत दोन आहेत. नामदेवरायाचं मत आहे की सुवर्ण पिंपळाला परिक्रमा केल्या आणि निळोवरायांचं मत आहे तुळशीला परिक्रमा केल्या. दोन्ही मत आहेत. आता खरं कोणतं? आमचे श्री गुरु पुरेकर बाबांनी मधली वाट काढली. म्हणजे पिंपळाच्या बाजूला तुळशीचं वृंदावन ठेवलं, तुळस ठेवली, दोन्हीच्याही परिक्रमा केल्या. काय चुकतंय? हा, म्हणून दोन्हीचे नामदेवराय सांगतात सुवर्ण पिंपळाच्या 1.25 लाख परिक्रमा केल्या आणि असं शुद्ध पुण्याची प्राप्ती झाली. आणि त्यातून शके 1195 साली निवृत्तीनाथांचा जन्म, 1197 साली ज्ञानोबा जन्म, 1199 सोपानदेव आणि 1201 मुक्ताई देखील. 1201 आमच्या मुक्ताई आई साहेबांचा जन्म आणि या 4ही भावंडांचा जन्म. आता मग ते प्रसंग घडला, नको नको तेवढा त्रास झाला, शुद्धीपत्रक मिळेना, म्हणून विठ्ठल पंत रुक्मिणी साहेबांनी देहांत प्रायश्चित घेतलं. खर तर आळंदीच्या ब्राह्मवृंदांकडं विठ्ठल पंतांना रुक्मिणी आई साहेबाला शिक्षा देण्याचं काहीच सामर्थ्य नव्हतं, कारण त्यांच्याकडे पर्याय त्यांना माहिती नव्हता. तरी सुद्धा त्यांनी देहांत प्रायश्चित घ्यायला लावलं. आणि मग देहांत प्रायश्चित घेतल्यानंतर ही 4ही भावंड, 4ही अवतार सत्पुरुषे पुन्हा ब्राह्मणांच्या समोर गेले आणि पुन्हा त्यांना सांगितलं की आम्हाला शुद्धीपत्रक द्या. आता मला सांगा, ब्राह्मणाने अगोदर काय सांगितलं होतं की देहांत प्रायश्चित घ्यावं लागेल. मग आता त्यांच्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित घेतलंय ना, मग आता काय हरकत आहे शुद्धीपत्रक द्यायला? पण त्यांना देता येतंय कुठं? ते म्हणजे आम्हाला देता येत नाही, तुम्ही पैठणला. खरा अन्याय हा ज्ञानोबांच्या चरित्रातला खरा अन्याय मान. का? तुम्हाला अगोदरच जर तुम्हाला देता येत नव्हतं ना शुद्धीपत्रक, तर तुम्ही विठ्ठल पंत रुक्मिणी आई साहेबांना पैठणला पाठवायला पाहिजे होतं, जेणेकरून माझ्या ज्ञानोबांना आणि या 4ही अवतार भावंडांना माता पित्याचं सुख तरी मिळालं असतं ना. फार करून चरित्र आहे. पण लक्षात ठेवा, सध्या काळाला 2 शब्द आहेत, पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी. फार समाजामध्ये गैरसमज निर्माण झालेले आहेत. कितीही नकारात्मकता जीवनामध्ये जरी आली तरी त्या नकारात्मकतेतून सकारात्मक कसं जीवन उज्ज्वल करायचं याचं सगळ्यात मोठे उदाहरण म्हणजे 4 अवतार आहेत महाराज. काय जीवनातील प्रतिकूल परिस्थिती आहे महाराज. वयाचे मला वाटते 5 वर्षाचं वय मुक्ताईचं असेल, 7 वर्षाचं वय सोपानदेवाचं, 9 वर्षाचं ज्ञानोबरायचं आणि 10-11 वर्षाचं वय माझ्या निवृत्तीनाथांचं वय आहे. काय तर 5-6 वर्षाच्या लेकरांना कळते सांगा ना. माईच्या पदराखाली राहायचं, बापाच्या करंगळीला धरून चालायचं. अशाही परिस्थितीमध्ये त्यांना माता पित्याला मुकावं लागलं. एवढी जगातली सगळ्यात मोठी प्रतिकूलता कदाचित कुणाला आली असेल. पण ही प्रतिकूलता बाजूला सारून शुद्धीपत्रक मिळावे या उद्देशाने पैठणलाही गेले. परंतु मग चरित्राचा भाग आहे, ब्राह्मणाने नको तेवढा त्रास दिला, नाव विचारली, काय तुझं नाव? निवृत्ती. काय तुझं नाव? ज्ञाना. मग तिथला एक ब्राह्मण होता खोडसा. चांगल्या माणसाला नावं ठेवायला लोक आजही कमी नाहीत मला. तुम्ही कितीही चांगलं वागा, तुम्ही किती कीर्तनातून होव्या सांगा, किती प्रमाण सांगा, तरी लोक म्हणणार महाराजांना हसवलंच नाही. तुम्ही कितीही चांगलं सांगा, 40% लोक कायम तुम्हाला नावं ठेवणार म्हणजे ठेवणार. लोकांनी नावं ठेवली म्हणून आपला धंदा बदलायचा, लोकांनी नावं ठेवली म्हणून आपला विचार बदलायचा. हे जाता आपुला आपण करावा विचार. संप्रदाय फार उच्च आहे. लोकांनी बोलावं आणि त्यातून आपल्या जीवनाची कृतज्ञता व्हावी, एवढं कमी जीवन आपलं नाही. वा, मी सांगतोय की नकारात्मकता, प्रतिकूलता एवढी असून सुद्धा या 4ही अवतारांनी या
निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई या महापुरुषांनी आपलं जीवन घडवलं. आणि खरी गरज या चारही निवृत्तीनाथांना, ज्ञानोबरायांना आणि सोपानदेवाला जी खरी गरज होती ती मुक्ताई आई साहेबांची गरज होती. सगळ्यात कडक स्वभाव, वय कमी, सगळ्यात कडक स्वभाव, अगदी लवंगी असा कडक स्वभाव आमच्या मुक्ताई आई साहेबांचा, फार कडक. नामदेवरायाचा प्रसंग तर बघा ना मला, नामदेवरायाच्या प्रसंगात तर मुक्ताई आई साहेबांनी म्हणावं अखंड गयाला देवाचा शेदा, आणि कार्य अहंकार नाही गेला. सगळ्यांनी म्हणावं मुक्ते अगं दर्शन घे, पंढरपूरचे मोठे महाराज आहेत. निवृत्तीनाथांनी सांगितलं तरी मला असतील महाराज, पण मी नाही दर्शन घेत त्या मेल्याचं. असं बोलायला कडक स्वभाव, खऱ्याला खरं, खोट्याला खोटं. तुका म्हणे सत्य सांगे आणि येवत रागी येते. पहाडबीड नाहीत मार, पहाडबीड असले ते आपल्याला असते, कारण कीर्तन झाल्यावर पण नारळाच्या खालून घ्यायचं असते ना, म्हणून आपल्याला भीडभाड असते. पण या संतांना काय म्हणत, नाही भीड भाड तुका म्हणे सानाथ, अशी अवस्था आहे. आणि निवृत्तीनाथांना, ज्ञानोबरायांना मुक्ताई असे म्हणतात, दादा अरे भूक लागली, काही खायला आहे का? प्रसंग फार गोड आहे. त्यावेळी निवृत्तीनाथांनी, ज्ञानदेवानी सोपानदेवाला सांगितलं, सोपाना तू मुक्ताईला सांभाळ, आम्ही जाऊन भिक्षा घेऊ. आणि मग हे जगाचं कल्याण करण्याकरता आलेले महात्मे ज्यावेळी आळंदी क्षेत्रामध्ये भिक्षा मागायला गेले, भिक्षाही मिळू नये, मिळालेल्या भिक्षेमध्ये शेण कालवावं, आणि अशी अवस्था निर्माण होऊन ज्ञानोबरायांना फार मोठी वेदना व्हावी अंतःकरणाला. आणि ज्ञानोबरा येऊन ताटीचं दार बंद करून आत शांत बसावे ध्यान करत. आणि मग मुक्ताई आई साहेबांनी ओळखलं की म्हणजे दादाला फार काही त्रास झालेला, आणि त्या त्रासातून माझा ज्ञानदादा ताटी बंद करून बसलेला आहे. आणि त्यावेळी माझ्या मुक्ताई आई साहेबांनी 14 अभंगलेली ताटीची. ऐका, जगाला ज्ञान देणारे ज्ञानोबा आहे, ऐके ज्ञान चक्रवर्ती, आणि तो तव ज्ञानाचीच मूर्ती, असं ज्ञानोबरांचं वर्णन. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, हे ज्ञानोबा आहे. पण जगाला ज्ञान देणाऱ्या ज्ञानोबांना पहिलं ज्ञानाचं रूप आलं ते माझ्या मुक्ताई. अगदी वयाच्या 5-6 वर्षामध्ये मुक्ताई आई साहेब बोलतात, योगी पाव
संते सुखे भावे पानी पानी भावे पानी संते सुखे संते सुखे भावे पानी भावे पानी संते सुखे भावे पानी भावे भावे पानी संते संते सुखे भावे पानी संते सुखे भावे पानी विश्वरागे झाले वनी विश्वरागे झाले वनी विश्वरागे झाले वनी विश्वरागे झाले वनी ताटीच्या अभंगाच्या माध्यमातून उपदेश करतात. दादा, अरे योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. आपण जगाचा अपराध सहन केला पाहिजे का? तर कारण जग हे आपलं लेकरासारखं आहे. आणि समजा एखाद्या लहान लेकराने मांडीवर घेतल्यानंतर जर घाण केली तर मुक्ताबाई सांगतात, कुणी मांडी कापून टाकतं का लेकराला शिक्षा करतं? नाही. जीवदाताने चाविली कवणे बत्तीशी ताडिली. जीव जर आपण जेवण करत असताना एखाद्या वेळेस चुकून चावले गेली तर मग आपण दात पाडून टाकतो का? असं होऊ शकत नाही. नाही, असं नाही. मुक्ताई आई साहेब ज्ञानोबरायांना फार गोड उपदेश करतात. संती सुखे भावे पाणी विश्वपाट ब्रह्मदोरा. द्रुपद फक्त एवढंच आहे, ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे सिद्धांताचं चरण. ध्येय काय? मुक्ताई आई साहेबांचं ताटी उघडली पाहिजे. द्रुपद एवढं, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि मग असा गोड उपदेश केला ज्ञानोबरायांना. आणि ज्ञानोबरायांचा दाह सुद्धा जी मुक्ताई शांत करू शकते त्या मुक्ताईचा अधिकार काय असेल? खरं सांगू का? जगतातली माया तर अवघ्या जगाला त्रास देते आहे मला, पण या मायेनं सुद्धा जगाचं कल्याण करणाऱ्या एका महात्म्याला शांत केले. हे खरं अलौकिक दिव्य आहे. माया आदिशक्ती म्हणजे स्वतः मुक्ताई साहेब आदिशक्तीचा अवतार आहे. आणि माया जी नाही ती गोष्ट जगाला दाखवते तिचं नाव माया आहे.
पण अशी माया असून सुद्धा एका जगात अधिष्ठान असणाऱ्या संतांना सुद्धा जी शांत करू शकते तिचं नाव मुक्ताई आहे. म्हणून अशा मुक्ताईचा हा सोहळा साजरा होतो आहे. ऐका, दिव्य आहे फार. एकाच वर्षात चारही संतांचे सोहळे केले देवाने, चौघांचेही एकाच वर्षात. ज्ञानोबांच्या कार्तिकीला जे महात्मे आले, सर्व वारकरी जे आळंदीला एकत्रित झाले, ज्ञानोबांचा सोहळा साजरा केला की भगवान परमात्म्याने सांगितलं 8 महिने कोणीच घरी जायचं नाही. लोक म्हणतील महाराज महिनाभर मेळ लागना गेलाय आमचा, 21 दिवस वेळ निघाना गेलाय आमचे कोण होय अप्पा कसं आहे? 21 आम्हाला महिनाभर वेळ निघाला. देव म्हणाले 8 महिन्यात घरी जायचं नाही, घरचा विचारही करायचा नाही. भगवान परमात्म्याने सांगून टाकलं. आणि मग ज्ञानोबरायांचा सोहळा केला. ज्ञानोबरायांचा करून सोपान देवाचा करून निवृत्तीनाथांचा, आणि निवृत्तीनाथांचा सोहळा करून हे सर्व वारकरी लोक आमचे तापीच्या तीरावर गेलेले आहेत. नामदेवराय बोलतात, तापीची तीरी महत्ग्राम थोर असे सोमेश्वर पुरातन परशुरामी जेथे मारियला बाण. गोळ चरित्र आहे. मार्कंडेय जेथे तपश्चर्या, मार्कंडेय ऋषींनी तपश्चर्या केली ते ठिकाण, परशुरामाने जिथं बाण मारला ते ठिकाण, आणि तापीचं तीर आहे, आणि गावाचं नाव महत्ग्राम सध्याचं मेहूण. आणि या तीरावरती सर्व वारकरी मंडळी एकत्रित आलेले आहेत. घेऊन बोलवतो माऊलीचं भजन. रघुमारी गुलाल गुलाल म्हणते ना, गुलाल. अधिकारी सत्पुरुषांचा सोहळा आपल्या जीवनामध्ये घडतो आहे. आपल्या सर्वांचं मोठं सद्भाग्य आहे. ज्या ज्ञानोबरांनी, निवृत्तीनाथांनी, सोपानदेवांनी आणि मुक्ताई आईसाहेबांनी अवताराला येऊन या जगातल्या सर्व साधू संतांना एकत्रित केलं. लक्षात घ्या, पूर्वी नामदेवरायांचं कीर्तन मंदिरात व्हायचं, पण चोखोबराय, वंका महाराज या लोकांना मंदिरात येण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. ज्ञानोबरांनी एके दिवशी नामदेवाला सांगितलं, नामदेवा आज कीर्तन आपल्याला 4 भिंतीत नाही, तर आज आपल्याला सर्वांकरता कीर्तन करायचंय. हा वाग्विलास विस्तारू गीतार्थेस विश्वभरू एक सरे आनंदाचे आवारू मांडू जगा. नामदेवांच्या हाताला धरलं आणि वाळवंटामध्ये नामदेवाचं कीर्तन सुरू केलं. ही खरी भक्तीची क्रांती माझ्या ज्ञानोबरांनी केली महाराज. वा. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी आधी 4ही अवतारांचं चरित्र फार गोड आहे. आणि मग अशा मुक्ताईच्या या सोहळ्यामध्ये मुक्ताई आईसाहेब, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव, ज्ञानोबराय, नरहरी महाराज, वंका महाराज, चोखोबराय, नामदेवराया, भगवान स्वतः पांडुरंग परमात्मा, इंद्र, चंद्र, ब्रह्मादिक आदी सर्व देव उपस्थित आहेत. आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मुक्ताई आईसाहेबांचा अंतर्धान सोहळा संपन्न होणार आहे. आपण ज्या ठिकाणी हा सोहळा करतोय, जे काही योग्य असेल ते ज्ञानोबराय तुकोबरायांचं आहे, आणि जे काही अयोग्य असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. खरं तर मी सुरुवातीला सांगितलं, आपल्या सर्वांचं आज ठरलं होतं, पत्रिकेमध्ये तसं छापलंय होतं, की आदरणीय श्री हरिभक्तपरायण आदरणीय शिवमूर्ती महाराजांचं हे कीर्तन होतं. पण आता काय जाणो, आले तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा, तरी होय राहणार अंक त्याच्या मनात आलं. म्हणजे आता कुणाचं चालू घेतलं, मग तुमच्यामुळे झालं हे सगळं. त्यांनी तुम्हाला विचारलं होतं कसं करायचं, तुम्ही म्हणले काय हरकत नाही, आता काय सगळे तुका म्हणे कसं सगळे म्हणतील खरं तर बाकीचं जाऊ द्या. मला प्रश्न पडलाय मोठा, बाकीचं सगळं ठीक आहे, आता प्रेम आहे बाकीचं सगळं, पण पुढचं कसं तुम्ही म्हणाल तसं. आमच्या जवळ नाही. खरं सांगू का, दुसरीकडे भांडणं असतात चाली म्हणण्याहून, चाल म्हणायची खरी, इथून भांडणं सुरू होतात, पण आमचं मध्ये ठरवून येते कोणती चाल म्हणायची. बरोबर आहे ना. खरं प्रेम आहे मला. खरं सांगू का,
भेट थोडी उशीरला झाली, पण झाली ती भगवान परमात्म्याची खरी आमच्यावरती कृपा झाली. कारण मला वाटतं जीवनातलं खरं भजनाचा आनंद जर घ्यायचा असेल ना, तरी सर्व मंडळी पाहिजे. आज इथं सगळे उपस्थित आहेत ना, मी काल म्हणाल तर सगळं ब्रँडेड माल आहे कंपनीचा. इथं हातगड्यावरचा मालच नाही बघा, सगळा कंपनीचा माल आहे. 1.51 मध्ये तुम्हाला ताजा माल पाहिजे तर ताजाही आहे, थोडा शिळा पाहिजे, थोडा जुना पाहिजे तर जुनाही आहे, सगळाच माल आहे, काही कमी नाही. संत सज्जनी मांडलेली दुकाने, जे दया पाहिजे ते आहे रे. सध्याचा परमार्थ बाहेरचा परमार्थ वेगळा आहे, आणि इथं प्रेमाचा परमार्थ आहे. प्रीतीची तो ऐशी जाती सर्वस्वासी मुखावी, प्रेम नाही बोलता सांगता दाविता अनुभव चित्ता चित्तदाणी. या नयना हे खरं तर प्रेमाचे संबंध आहेत. ज्ञानोबा तुकोबारांच्या चरणी प्रार्थना आहे की हे प्रेम असंच टिकून राहावं, या प्रेमाला कोणाची दृष्ट लागू नये, आणि यांची कृपा, यांचे आशीर्वाद सदैव आमच्यावरती राहावे ही विनंती आहे. आता खरं तर सांगू का, यावर्षी मी 2 दिवस थांबलो होतो कारण अण्णाचं कीर्तन ऐकायला भेटेल. आता पुन्हा हे अशी चूक करणारच नाही आपण. पुढच्या वर्षी आपलं करायचं, आपुले आपण करा सोडवून. पुढच्या वर्षी अशी चूक करणार नाही मी. तुम्हाला बोलवणार आहे कोण असं. फार आनंदाचे हे दिवस आहेत, पण सर्वजण मोठ्या प्रेमामध्ये मोठ्या आनंदाने हा उत्सव करतो आहे. ज्ञानोबा तुकोबारांना प्रार्थना आहे हा उत्सव चंद्र सूर्य असेपर्यंत चालावा, आणि या घरातील परमार्थही खरं तर सांगायची जास्त गरज नाही, कारण शंकरांनाची ही सर्वच परिवारातील लहान लहान लेकरं सुद्धा गळ्यामध्ये माळ आहे, आणि यांचा परमार्थ पुढचा भविष्य काळ फार उज्ज्वल आहे. ज्ञानोबा तुकोबारांच्या कृपेनं, श्री गुरुदादांच्या कृपेनं ते सर्व चालत राहावं. आपल्या सर्वांवरती श्री गुरुदादांची कृपा अशीच राहावी एवढी प्रार्थना करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली उठा, सर्वांनी उठा. दुसरा पुंडलिकला ज्ञानेश्वर माऊली